दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आज एक अतिशय मोठा शासन निर्णय झाला आहे. ज्यांना अनेक वर्षापासून पदोन्नती आणि ज्येष्ठतेबाबत न्याय मिळत नव्हता, त्यांच्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता दिव्यांग आरक्षणामुळे मिळालेल्या पदोन्नतीचा थेट परिणाम ज्येष्ठता यादीवर होणार आहे. नेमका काय आहे हा जी-आर? चला जाणून घेऊया. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा जी-आर दिसत असेल. 10 जून 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत मिळणाऱ्या 4% पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी काही दिव्यांगांना उच्च श्रेणी लघुलेखकांना निवड श्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नती दिली होती. आता या कर्मचाऱ्यांचा समावेश अधिकृत ज्येष्ठता यादीमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता सुधारली जाणार असून त्यांना भविष्यात पदोन्नती आणि सेवा सुविधांमध्ये फायदा मिळू शकतो. या जी-आरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग आरक्षणामुळे ज्यांची पदोन्नती तारीख मागील कालावधीपासून लागू झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता पुन्हा निश्चित केली जाणार आहे. म्हणजेच काही कर्मचाऱ्यांच्या पूर्वीपेक्षा अधिक वरिष्ठ स्थान मिळू शकते. त्यामुळे भविष्यातील वाढती वेतनवाढ आणि सेवा लाभांवर यांचा थेट परिणाम होऊ शकतो. कोणासाठी महत्त्वाचा आहे हा निर्णय? विशेषतः मंत्रालयातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अल्पदृष्टी, अस्थिव्यंगता आणि इतर दिव्यांग प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी हा जी-आर खरोखरच मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीमध्ये सरकारी सेवेत असलेले दिव्यांग कर्मचारी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या जी-आर, सरकारी योजना आणि भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.